धडक कारवाई केली आणि मोठी कारवाई झालेली आहे. काय कारवाई आहे सर? बघा ही तर सुरुवात आहे. LED हे आमच्या इथे बंदी, आमच्या राज्यामध्ये बंदी आहे. तरीही कोणी मस्ती करत असेल आणि LED मुळे आमच्या मच्छीमारांचं नुकसान होत असेल तर त्यांनी त्यांच्या बोट विसरून जाव्या. त्यांच्या LEDच्या जे काही जप्त केलेलं सामान आहे ते पण आम्ही नष्ट करून टाकणार आहे. त्याचबरोबर हेही सांगतो की ज्या मत्स्य संस्थांनी त्या LED धारकांना जे डिझेल पुरवणारे काही मत्स्य संस्था आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्याही लोकांचे रजिस्ट्रेशन रद्द कसं करायचं, त्यांच्यावर कारवाई कशी करायची. कारण का एका बाजूला LED चालूत असताना कोणीतरी त्यांना डिझेल पुरवतं आहे आणि म्हणून ते समुद्रात जात आहेत आणि मच्छीमारांचं नुकसान करत आहेत. मग अशा मच्छीमार संस्थांवर पण आमचं मत्स्य खातं एक कारवाईची आम्ही भूमिका घेतलेली आहे, जेणेकरून परत LED लावण्याची कोणी हिंमत करणार नाही एवढी काळजी आमचं खातं घेणार आहे. सवलत मिळाली, धडक कारवाई केली आणि मोठी कारवाई झालेली आहे. काय कारवाई आहे सर? बघा ही तर सुरुवात आहे. LED हे आमच्या इथे बंदी, आमच्या राज्यामध्ये बंदी आहे. तरीही कोणी मस्ती करत असेल आणि LED मुळे आमच्या मच्छीमारांचं नुकसान होत असेल तर त्यांनी त्यांच्या बोट विसरून जाव्या. त्यांच्या LEDच्या जे काही जप्त केलेलं सामान आहे ते पण आम्ही नष्ट करून टाकणार आहे. त्याचबरोबर हेही सांगतो की ज्या मत्स्य संस्थांनी त्या LED धारकांना जे डिझेल पुरवणारे काही मत्स्य संस्था आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्याही लोकांचे रजिस्ट्रेशन रद्द कसं करायचं, त्यांच्यावर कारवाई कशी करायची. कारण का एका बाजूला LED चालूत असताना कोणीतरी त्यांना डिझेल पुरवतं आहे आणि म्हणून ते समुद्रात जात आहेत आणि मच्छीमारांचं नुकसान करत आहेत. मग अशा मच्छीमार संस्थांवर पण आमचं मत्स्य खातं एक कारवाईची आम्ही भूमिका घेतलेली आहे, जेणेकरून परत LED लावण्याची कोणी हिंमत करणार नाही एवढी काळजी आमचं खातं घेणार आहे. सवलत मिळाली.